चायनीजच्या गाडीवर येऊन तुमच्या भावानं डायरेक्ट आगस लावून टाकली आणि तुमचा भाऊ पण जैता जैता वाचला. तर काय म्हणता मग पोट्टो, जय महाराष्ट्र. आपले R15 घेऊन सीधे चालला आलो बापू आयट्यात आल्याच्या नंतर क्लासच्या अंदर आलो. मग क्लास गीस केला. आता का क्लास करताना दाखवू तुम्हाला, अजून बोर होसान तुम्ही. मग सुट्टी झाली. खतरनाक पैकी तोंडाले बांधून आपली R15 काढली. मग रात्री कौस्तुभदा आपल्याला घ्यायला आला. चाल म्हणलं आपण कटिंग करून येऊ. अति आल्याच्या नंतर पोट्टे भेटले. कटिंग करायला आल्याच्या नंतर दिसण भाऊ आपल्याला आरसा. मग आरसात जाऊन एडे जाले केले. मग कटिंग केली मस्त. आपली कटिंग सांगा बरं कशी झाली. कटिंग करून बाहेर आलो. अति आर्यनदा भेटला. मग मस्त की घरी आलो. यायले बाय केला. तुमच्या भावानं केली तयारी. सीधा चालला आला अकोला चायनीज वर. अति आल्याच्या नंतर मस्त की नूडल्स गिडल्स घेतले. नूडल्सची टेस्ट एकच नंबर आहे. वैभवदाला विचारा. मग नूडल्स गिडल्स खाल्ली. सांगतो आजची टेस्ट एकच नंबर आहे. एवढ्याच टायमात संतोष दादाने पेढा आणला होता. तुमचा भाऊ सोडले दाबले. मग 3-4 पेढे ना आपण ना खाल्ला आणि संतोष दादाला खाऊ घातला. संतोष दादा अकोला चायनीजचे ओनर आहेत. मग ते म्हणत नूडल्स बनवून पाय. तुमचा भाऊ ऐकते का, भेटला मग नूडल्स बनवायला. नूडल्स बनवता करून टाकलं आजचं कांड. आता काय कांड केलं, डायरेक्ट आगच लावून टाकली होती. हे कशी लागली पायासाठी तुम्ही फॉलो घ्या मग करून.